हो, 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 हो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनानं व प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रत्यक्ष कृतीतून इयत्ता 4थी शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन वर्गास उपस्थित असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. आज आपण कालचा जो घटक होता तो कंटिन्यू करणार आहोत पहा. बेलपांढरी तालुका नेवासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकवत असणारे आणि शिष्यवृत्ती परीक्षेत हातखंडा असणारे आपले मार्गदर्शक श्रीयुत संतोष मारुती जाधव सर हेच आजचा मार्गदर्शन वर्ग घेणार आहेत पहा. शिष्यवृत्ती बरोबरच अनेक विषयात त्यांचा व्यासंग आहे पहा. वर्तमानपत्रातून अधूनमधून चांगल्या प्रकारचं लिखाण त्यांचं प्रसिद्ध होत असतं. तर जाधव सरांना मी विनंती करतोय की त्यांनी आपला घटक शिकवण्यास सुरुवात करावी. धन्यवाद सर. इयत्ता 4थी मिशन आरंभ ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्गामध्ये मी सर्व विद्यार्थी आणि या तासाला जॉईन असलेल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आतापर्यंत आपण आकलन या घटकामध्ये जे 3 उपघटक आहेत, सूचनापालन, संख्या मालिका आणि अक्षरमाला, इंग्रजी अक्षरमाला. याच्यामध्ये सूचनापालन हा उपघटक पाहत आहोत. या सूचनापालन या उपघटकामध्ये आपण आतापर्यंत वर्णमाला पाहिली, त्याच्यानंतर जोडाक्षरं पाहिली, त्याच्यानंतर अक्षरमालेमध्ये डावी बाजू, उजवी बाजू हे पाहिलं. इकारांत संख्या, इकारांत अक्षर, उकारांत अक्षर, अकारांत अक्षर हेही आपण पाहिलं. त्याचबरोबर डावी बाजू, उजवी बाजू हेही आपण पाहिलं. त्यानंतर हे आकार विल्हे, वर्णानुक्रम, शब्दकोश या ठिकाणी मला सांगण्यासाठी आनंद होईल की काल मला खूप फोन आले की हे आकार विल्हे, हा शब्दकोश असे शब्द आम्ही कधीच ऐकलेले नव्हते. हे पहिल्यांदा शब्द आम्हाला ऐकायला मिळाले. अगदी शिक्षकांची काही थोड्याशा प्रतिक्रिया होती. तर हे स्पर्धा परीक्षात असे असते की याच्यामध्ये आपण जर खोलवर गेलो तरच आपल्याला जे अपेक्षित यश आहे ते अपेक्षित यश मिळत असतं. आणि म्हणून आपल्याला या घटकांमध्ये किंवा या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला खोलवर माहिती, खोलवर जे काही काही शब्द असे असतात की ते शब्द आणि पेपर काढणारा जो असतो तो अत्यंत हुशार असतो की तो तुमच्या प्रत्येकाच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून तुम्हाला कसं त्या प्रश्नामध्ये गुंतवता येईल याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आपलं हे जे आहे प्रश्नाचा सराव आपण हा जास्तीत जास्त केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी पुढे आपण आज आणखीन वेगळ्या जे या सूचना पालन उपघटकामध्ये आणखीन काही त्याचे थोडेसे उपघटक आहेत ते या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. चला आपण डायरेक्ट प्रश्नांनी आपण सुरुवात करूया. चला आजचा आपला हा पहिला प्रश्न आपण पाहूया. आकाश, राम, जॉन, साहिल छान व सुंदर चित्र काढतात. या वाक्यात नामांची संख्या विशेषणाच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे? तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला असा
कसलाही प्रश्न असेल तुम्हाला सांगितलेले जो विद्यार्थी जास्त पेपर काळा करीन त्याच्या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. त्याची उत्तर बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी शक्यता ही वाढणार आहे. बघा या वाक्यात नामांची संख्या, आता नाम म्हणजे काय रे? एखादी सजीव वस्तू, निर्जीव वस्तू किंवा एखाद्या वस्तूचे गुणधर्म त्याला आपण नाम म्हणतो. म्हणजे काय? जे आपल्या डोळ्यांना दिसतंय त्याला आपण नावं ठेवलेली आहेत. जसं आपलं आपलं स्वतःचं नाव आपल्या वडिलांनी ठेवलेलं आहे, आईने ठेवलेलं आहे. आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात, किचनमध्ये असतात, हॉलमध्ये असतात, बेडमध्ये असतात किंवा आपण बाहेर बाहेर आपण शाळेमध्ये जातो, वर्गामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात. त्यांना जे नावं दिलेली असतात त्याला आपण नाम असतो म्हणतो. साधं सोपं सरळ त्या नामाची अशी व्याख्या आहे. शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा आपण समजून घेण्यावर जास्त भर दिला पाहिजे. हे बघा आता ह्याच्यात मग नाम कोणते आहे? हे एक नाम आहे आकाश, हे एका मुलाचं नाव आहे. राम हे एका मुलाचं नाव आहे. जॉन हे एका मुलाचं नाव आहे. साई हे एका मुलाचं नाव आहे. आता विद्यार्थी काय करतात पहा. तर लगेच नाम किती? 4. ठीक आहे, सोड. आता नाम झालं, नामाची संख्या झाली. पुढे पहा, विशेषणाच्या संख्येपेक्षा, विशेषण म्हणजे काय? नामाला प्रश्न विचारायचा, तू कसा आहेस? आंबा गोड आहे. आंब्याला विचारायचं तू कसा आहेस? आंबा म्हणतो मी गोड आहे. मग गोड हे विशेषण झालं. गोड, कडू, आंबट, तिखट, उंच, बुटका, काळा, गोरा, हे झालं. हे असंख्य असे विशेषणाची उदाहरण आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्या वाक्यामध्ये छान आणि सुंदर हे विशेषण आहे. पर्याय दिलेले नाही मी, एक मिनिट पर्याय देतो. 2 ने कमी, कितीने कमी, कितीने जास्त आहे? 1, 2 ने कमी, 2, 3 ने जास्त, 3, 2 ने जास्त, 4, 3 ने कमी. आता आपण जसे मोजले होते नाम 1, 2, 3, 4, जसं आपण वरवर नामाचं त्या ठिकाणी हे केलेलं असतं. नाव दिसलं का नाम, नाव दिसलं का नाम, त्यामुळे आपण हे फक्त 4 आणतो नाम 4 आणि विशेषण किती? 2. मग आपण काय करणार? आपण काय करणार? हवा नामाची संख्या 4, विशेषणाची संख्या 2. नामाची संख्या अगोदर काय विचारलंय? आपल्या प्रश्नाचं उत्तर हे अगोदर जे विचारलेलं आहे त्याच्यावर आहे. मग नामाची संख्या किती आहे? 4. विशेषणाची संख्या किती आहे? 2. असे बरेचसे मुलं उत्तर देतील. परंतु या वाक्यामध्ये 4 नाम नाहीत, 5 आहेत. हे जे आहे चित्र, हे शब्द चित्र बघा, चित्र. आता मी इथं समजा चित्र काढलं, त्याला आपण म्हणतो चित्र. कसं? चेंडूचं चित्र. पण आपण त्याला नाव दिलेलं हे चित्र आहे. हे चित्र आहे. हे आपण त्याला दिलेलं नाव आहे, म्हणजे ते नाम आहे. म्हणजे चित्र हे सुद्धा नाम आहे. मग ह्या नामामध्ये 5 येतील. जो विद्यार्थी गडबड गोंधळ करीन त्याचं उत्तर 100% चुकल. जो विद्यार्थी एकदम शांत मनाने, एकदम शांततेत प्रश्न व्यवस्थित वाचून सोडवीन त्याचं उत्तर चुकणार नाही. मग ह्याची झाली 5, नामाची संख्या 5, विशेषणाची संख्या 2. मग नामाची संख्या आपल्याला हे विचारले, त्याची संख्या 3 ने जास्त आहे, म्हणजे ह्याचं उत्तर येईल 3 ने जास्त. लक्षात घ्या. मुलांनी फक्त हे नाव शोधले असते आणि 4 नाम, 2 विशेषण, 2 ने जास्त उत्तर लिहिलं असतं 3, जे 100% चुकलं असतं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 2. तो व मी स्वतः शेतामध्ये खूप कष्ट करतो.
पूर्णविराम या वाक्यात क्रियापदांची संख्या सर्वनामाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहे. तो व मी स्वतः शेतामध्ये खूप कष्ट करतो या वाक्यात क्रियापदांची संख्या सर्वनामाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त कितीने कमी. नाम सांगितलं तुम्हाला. ज्या ज्या वस्तू आपल्या डोळ्याला दिसतात, काही काही वस्तू आपल्या डोळ्यालाही दिसत नाही. उदाहरणार्थ पृथ्वी, आपल्याला पृथ्वी आहे, सूर्य आपल्या डोळ्याला दिसतो, ठीक आहे. आपण काही कल्पना केलेल्या असतात. परीस कुणीच पाहिलेला नसतो, पण तो आहे, तो लोखंडाचं सोनं करतो, ते सुद्धा नाम आहे. म्हणजे काही काल्पनिक वस्तू आहेत, त्यांना सुद्धा नाम म्हणतात. आपल्या डोळ्याला ते समोर दिसतंय. आता तुमच्या डोळ्याच्या समोर मोबाईल आहे, ते नाम आहे, आपण त्याला नाव दिलेलं आहे, हा मोबाईल आहे म्हणून, भ्रमणध्वनी. ठीक आहे, चला. आता काय विचारलंय, सुरुवातीला काय विचारलंय बघा, क्रियापदांची संख्या. क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे असा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. मी असं जर लिहिलं, मी गावाला, याचा काय अर्थ लागतो का? अजिबात लागत नाही. मी गावाला काय, मी गावाला गेलो का मी गावाला जाईन, मी गावाला जाणार आहे की मी गावाला गेलो होतो. मग याच्या पुढचा जो शब्द असणार आहे तो या वाक्याचा अर्थ पूर्ण करणार आहे. मी गावाला गेलो, मी गावाला गेलो. मग हा गेलो जो शब्द आहे, हा शब्द या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून त्याला क्रियापद असं म्हणतात. या शब्दाशिवाय इकडच्या शब्दांना काहीच किंमत नाही, वाक्य पूर्ण होत नाही. म्हणजे असा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणतात. मग कधी कधी आता काही जण काय करतात, डोळे झाकतात, शेवटी येत नाही, तेच क्रियापद असतं, असं काही नसतं. क्रियापद वाक्याच्या मध्ये सुद्धा येऊ शकतं. त्यामुळं शेवटचाच शब्द क्रियापद असेल असं नाही, हे सगळ्यांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या. आता आपण येऊ आपल्या प्रश्नाकडे. चला, मग मी काय सांगितलं, आता मी जर म्हणलो तो व मी स्वतः शेतामध्ये खूप कष्ट, इथपर्यंतच म्हणलो. तो व मी शेतामध्ये खूप कष्ट काय करतो, करत नाही, करत होतो, काय काय अर्थ लागतो त्याचा? काहीच अर्थ लागत नाही. हा शब्द या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, ते अर्थपूर्ण वाक्य त्याला बनवतो, म्हणून या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. मग या वाक्यामध्ये क्रियापद करतो आहे म्हणजे एकच आहे. क्रियापद किती आहे? एकच आहे. आता पुढचं सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. उदाहरणार्थ बघा, राम हुशार आहे, तो खोडकरही आहे, तो खोडकरही आहे, असे दोन वाक्य. आता लक्षात घ्या, राम हे नाम झालं, कसं आहे, हुशार आहे, हे विशेषण झालं. हे जे वाक्य आहे, हे वाक्य हा शब्द या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. आहे हे क्रियापद आहे. आता पुढे बघा, मग हा जो तो आहे, तो कोणासाठी वापरलाय? रामसाठी वापरलाय. म्हणजे राम शब्द लिहिण्याच्या ऐवजी हा तो शब्द लिहिलेला आहे. म्हणजे नाम, ह्या रामच्या ऐवजी तो लिहिला, म्हणजे नामाच्या ऐवजी हा शब्द वापरला, म्हणून तो हे सर्वनाम आहे. मग ज्या ज्या वेळी नामाच्या ऐवजी एखादा शब्द वापरलेला असेल तर तो सर्वनामाचा शब्द असतो. म्हणजे कोणते कोणते? तो, ती, ते, आपण, स्वतः, ती, त्यांचे, त्यांना, हे झाले सर्वनामाचे शब्द. स्वतः हे झाले सर्वनामाचे शब्द. आता आपण परत आपल्या प्रश्नाकडे बघू. मग आता ह्याच्यात क्रियापद किती आहे? एक आहे. क्रियापद
एक आहे कोणतं करतो. मग आता सर्वनाम किती आहे हे बघा, एक लक्ष द्या. तो म्हणजे एखाद्या मुलाच्या नावाच्या ऐवजी ते वापरलं असतं. मी हे सुद्धा मी म्हणजे एखादा मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्याच्या ऐवजी हे वापरलं नामाच्या ऐवजी. आणि स्वतः सुद्धा एक सर्वनाम आहे. म्हणजे सर्वनाम किती झालेले 3 झाले. सर्वनाम किती झाले 3. हे झालेलं असेल शाळेमध्ये झालेलं असेल तरीही ऐका, काही अडचण नाही. मग आता आपला प्रश्न काय आहे, क्रियापदांची संख्या म्हणजे याची संख्या. आता मी काय सांगतोय लक्षात, हे काढून सुद्धा जर आपलं उत्तर चुकत असेल तर मग आपण उत्तर काढण्याला आपलं हे सगळं प्रोसिजर करण्याला काहीच किंमत नाही, काही सुद्धा किंमत नाही. मग उत्तर काढणं महत्वाचं आहे. मग क्रियापदाची संख्या 1, सर्वनामाची संख्या 3. मग ह्याची संख्या ह्याच्यापेक्षा 2 ने जास्त आहे का कमी आहे, तर ही कमी आहे. क्रियापदाची संख्या 2 ने कमी आहे. मग पर्यायामध्ये जिथं असेल तिथं आता बघा, इथं पर्याय म्हणजे असं असू शकतं बरं का, लक्षात घ्या. 2 ने जास्त, 2 ने कमी, 3, 1 ने कमी, 4, 1 ने जास्त किंवा 3 ने जास्त काय असतं. आपलं उत्तर आहे 2 ने कमी. आपण फक्त एवढं पाहतो 2 ने 2 ने, अरे 2 ने दिसलं नाही. 1 नंबरचा काय एक्स वाय झेड, 15 नंबरचा प्रश्न असेल, 17 नंबरचा प्रश्न असेल, आपण त्याचं लगेच गोल करून टाकतो. का आपण पुढचं वाचलंच नाही, चारही पर्याय वाचलेच नाही. चारही पर्याय जर वाचले तर उत्तर चुकणार नाही. आणि म्हणून चारही पर्याय वाचले पाहिजे. तर कमी म्हणलंय म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याच्यावरचे दोन्ही प्रश्न समजले असतील असं मी गृहीत धरतो आणि आपण पुढे जाऊ. पुढचं ही अक्षरमाला आहे, ह्याला अक्षरमाला म्हणतात. ही जी आहे ही अक्षरमाला आहे. या अक्षरमालेत, वरील अक्षरमालेत न नंतर च आले आहे. न नंतर च आले आहे. पण आणि या अक्षरमालेत न नंतर च आले आहे आणि न च्या पूर्वी प आले आहे. प आले आहे असे किती वेळा झाले आहे. असे किती वेळा झाले आहे. प्रश्नचिन्ह. पहा, अक्षरमाला, या अक्षरमालेत म्हणजे या अक्षरमालेत न नंतर च आले आहे. आता आपलं लगेच आपला हात कुठे गेला पाहिजे, या अक्षरमालेवर गेला पाहिजे. न नंतर च आलाय, लगेच आपला हात न नंतर च आलाय. इथं एकदा आलाय, इथं एकदा आलाय, न नंतर च. ठीक आहे, दोनदाच आलाय. आता इथं पर्याय नंतर देतो. ठीक आहे, न नंतर च आलाय, न नंतर च आलाय,
पण आपल्याला फक्त न नंतरच किती वेळा आला आहे असा जर प्रश्न आला असता तर पर्यायामध्ये 2 वेळा आला आहे. ते जो पर्याय क्रमांक असेल तो आपण रंगवला असता. पण पुढे आणखी एक अट त्यांनी घातलेली आहे. काय अट आहे? आणि नच्या पूर्वी, पूर्वी म्हणजे आधी, आधी म्हणजे अगोदर. मग नच्या पूर्वी प आला आहे. नच्या पूर्वी प आला आहे. बघा इथं नच्या पूर्वी प आला आहे. इथं सुद्धा नच्या पूर्वी प आला आहे. असे किती वेळा झाले आहे? ते पण 2 वेळा झाले आहे. मग खाली पर्यायामध्ये असेल 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. मग आपलं उत्तर येईल 2 वेळा. येतंय का लक्षात? सगळ्यांच्या लक्षात येत असेल. नंतर म्हणजे ट च्या नंतर प आहे, प च्या नंतर न आहे, न च्या नंतर च आहे, च च्या नंतर प आहे, पण प च्या पूर्वी च आहे, च च्या पूर्वी न आहे, न च्या पूर्वी प आहे, प च्या पूर्वी ट आहे, ट च्या पूर्वी काहीच नाही. हे लक्षात घ्या. मग 2 वेळा आला आहे. पुढं कारखाना, कागद, प्रकाश, नदी, संतोषी या शब्द मालिकेत डावीकडून तिसऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. पर्यायातून शोधा. प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 1 अंधार. पर्याय क्रमांक 2 समुद्र. पर्याय क्रमांक 3 काळजी. पर्याय क्रमांक 4 प्रश्न पाहिला ते आपण लगेच पेन आणि आपलं लगेच रेषा मारायला सुरुवात करू. कारखाना, सागर, प्रकाश, नदी, संत ही शब्द मालिका आहे. आता डावीकडून तुम्हाला सांगितलंय आपला जो डावा हात आहे हा डावा हात आपला हा इकडचा डावा हात. आपण ज्या हाताने शक्यतो काही जण डावखुरे असतील पण बरेच जण ज्या हाताने जेवतो तो उजवा आणि जो उरलेला इकडचा तो डाव. ही बाजू इकडची ही डावी, इकडची ही उजवी. आता डावीकडून काय विचारलंय? लगेच इथं रेष आली पाहिजे आपली खाली. डावीकडून तिसऱ्या शब्दाचा. आता डावीकडून तिसरा म्हणजे हा डावीकडून पहिला, हा डावीकडून दुसरा, हा डावीकडून तिसरा, हा डावीकडून तिसरा. मग ह्या शब्दाचा काय विचारलंय आपल्याला? समानार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजे सारख्या अर्थाचा शब्द. पर्यायातून शोधा. मग तिसरा शब्द कोणता आहे? प्रकाश. मग प्रकाश म्हणजे काय रे? मग प्रकाश म्हणजे अंधार का? प्रकाश म्हणजे समुद्र का? प्रकाश म्हणजे काळजी का? प्रकाश म्हणजे सरिता. एखादा शब्द खूप अवघड असतो. त्या समजा अक्षरमाला असेल, कशात असेल, बुद्धिमत्तेमध्ये असेल, मराठीमध्ये असेल, तर त्यावेळेस काय करायचं? आता प्रकाश शब्दाचा अर्थ काळजी होईल का? नाही होणार. तो पर्याय येऊ शकत नाही. प्रकाश शब्दाचा अर्थ समुद्र होईल का? नाही होणार. समुद्र, सागर हे वेगळे शब्द आहेत.
सरिता होईल का? सरिता म्हणजे नदी, तो नाही होणार. उरला कोणता? अंधार. प्रकाश म्हणजेच उजेड, उजेडाचा विरुद्धार्थी अंधार. सॉरी समानार्थी. आपलं काय विचारलंय? सॉरी आपल्याला समानार्थी उजेड. मग आपल्याला प्रकाशाचा समानार्थी शब्द आहे उजेड. एक नंबरचा पर्याय आपला बरोबर. मग आपल्याला इथं किती क्रिया करायच्या होत्या? आपल्याला आधी डावीकडूनचा तिसरा शब्द पाहायचा होता. मग आपण डावीकडून तिसरा शब्द पाहिला. नंतर काय करायचं होतं? त्या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा होता. मग ह्याला आपण असा गोल केला, हा तिसरा शब्द आहे. मग ह्याचा समानार्थी आपण शब्द शोधला पर्यायामधून उजेड आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रश्नाच्या खाली अशा जर रेषा मारल्या तर निश्चितपणाने आपलं उत्तर हे कधी चुकणार नाही. त्यासाठी आपल्याला शब्द हे सगळं शब्द संपत्ती, शब्दावरील प्रभुत्व, ज्याचे जास्तीत जास्त शब्द पाठ असतील, शब्द माहित असतील, शब्द वाचलेले असतील, शब्द ऐकलेले असतील, ते पुस्तकातले असतील, मग ते वर्तमानपत्रातले असतील, मग ते एखाद्या आपल्या घरामध्ये असलेल्या पुस्तकामधले असतील, कशातलेही असतील, हे प्रश्न ज्याचे शब्द संपत्ती जास्त त्याचे हे प्रश्न चुकणार नाही. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. सायकल, पायवाट, वरचढ, स्वल्पविराम, नक्षीकाम, चक्राकार. या शब्द मालिकेतील मध्यभागी असणाऱ्या शब्दातील पहिले व दुसरी अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवल्यास या शब्दाचा समानार्थी शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता असेल? आता प्रश्न बघा, प्रश्न मोठा आहे, त्याचा पर्याय असा आहे. खाली आता बघा लक्षात घ्या, सायकल, पायवाट, वरचढ, नक्षीकाम, चक्राकार या शब्द मालिकेतील मध्यभागी असणाऱ्या शब्दातील पहिले व दुसरे अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? आपलं टार्गेट पहिले हेच काय रेष मारायची या शब्द मालिकेत मध्यभागी असणाऱ्या शब्दातील मध्यभागी असणारा शब्द. मध्यभागी म्हणजे आता कोणता शब्द मध्यभागी येऊ शकतो?
जर त्या शब्दांची संख्या विषम संख्या असेल तरच मध्यभागी येतो. 5 असेल, 7 असेल, 9 असेल, 11 असेल, शब्दांची संख्या किंवा संख्यांची संख्या किंवा अक्षरांची संख्या जर विषम असेल तरच मध्यभागी येतो. समसंख्येच्या मध्यभागी कोणताही अंक किंवा संख्या अक्षर येत नाही. आता मग आता इथं 5 आहेत, मग इकडे 2 सुटले, इकडे 2 सुटले, हा आहे मध्यभागी असणारा शब्द. इकडे 2 गेले, इकडे 2 गेले, हा मधला आहे तिसरा. मग हा शब्द आहे वरचढ. हा आहे वरचढ. मग आता हा शब्द म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का? तर नाही. पुढे काय विचार? या शब्दातलं कोणत्या त्या मधला जो शब्द होता मध्यभागी असणारा त्या शब्दाच्या पहिले व दुसरे अक्षर, मग पहिलं अक्षर व, दुसरं अक्षर र, तिसरं अक्षर च, चौथं अक्षर ढ. मग आपल्याला काय सांगितलंय? पहिलं आणि दुसरं अक्षर. मग पहिलं दुसरं अक्षर काय आहे? वर. पहिलं आणि दुसरं अक्षर काय आहे? वर. मग आपल्याला त्या वर या शब्दाचा विरोधार्थ पुढे काय विचारलंय? अर्थपूर्ण. तर आपण पहिलं काय केलं? मध्यभागी असणारा शब्द शोधला, नंतर पहिलं दुसरं अक्षर घेतलं, वर घेतलं, वर, आणि मग त्या अर्थपूर्ण शब्द पण बनवला आपण. मग त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? कोणत्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द? वरच्या विरुद्धार्थी आत कसा येईल? येणार नाही. बाहेर कसा येईल? येणार नाही. आता बघा, हा नवरदेव. नवरदेव हा वर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आपण पत्रिका पाहतो बघा लग्नाची, किंवा लग्नामध्ये जातो, तिथं लिहिलं असतं वर, पुढे लिहिलेलं असतं वधू. वर म्हणजे काय? जो नवरदेव असतो त्याला वर म्हणतात, आणि जी नवरी असते तिला वधू म्हणतात. पण आपलं काय विचारलंय? वर. म्हणजे जर समानार्थी असता तर नवरदेव शब्द बरोबर आला असता. पण आपलं काय विचारलंय? विरुद्धार्थी. मग वरच्या विरुद्धार्थी खाली, इथं वधू जर शब्द असता तर तो सुद्धा बरोबर आला असता. त्यावर खालीच्या ऐवजी वधू जरी असता, कारण एका शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ असतात. तसा वरचा, वर म्हणजे वरती. सर आवाज येतोय का? कॉल आला होता. हो येतोय ना, आवाज येतोय. हा, ते कॉल आला होता, कॉल कट केल्यामुळे मी लेफ्ट झालो होतो, पुन्हा जॉईन झालो. ठीक आहे. तर काय सांगत होतो मी? जर एका शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ असतात. वर म्हणजे काय? वर. आणि खाली. वर ह्या वरचा अर्थ वर, याचा समानार्थी शब्द आहे, सॉरी आपला विचार विरुद्धार्थी शब्द आहे खाली. वर, खाली. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एक 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 सोडवायचं पटकन, आपलं उत्तर चुकणार नाही. चला पुढचा प्रश्न. घालणे गवसणी आकाशाला. घालणे गवसणी आकाशाला या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्प्रचार बनवल्यास मध्यभागी मध्यभागी असल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दात किती अक्षरे असतील? पर्याय क्रमांक 1, 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3, 1 आणि पर्याय क्रमांक 4, 4. घालणे गवसणी आकाशाला या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्प्रचार
वेगवेगळे वाक्प्रचार असतात आपल्या पुस्तकामध्ये असतात बघा शब्द. प्रत्येक आता तुम्ही तिसरीला आहे, चौथीला आहे, प्रत्येक धड्याच्या खाली वाक्प्रचार दिले असतात, शब्दार्थ दिले असतात, वाक्प्रचार म्हणी दिलेल्या असतात. त्या म्हणी आपण पाहिल्या पाहिजे. मग आता ही जी म्हण आहे, सॉरी वाक्प्रचार आहे, हा वाक्प्रचार होतो. आकाशाला गवसणी घालणे. मग आपलं पहिलं काम काय होतं? या शब्दांपासून, पण या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्प्रचार. आपण आता अर्थपूर्ण वाक्प्रचार तयार केला, बनवला. मध्यभागी येणाऱ्या, मग मध्यभागी येणारा हा इकडे सुटला, इकडे सुटला, जो उठला तो मध्यभागी आहे. मध्यभागी येणाऱ्या शब्दात, आता हा शब्द, मग याच्यात किती अक्षर आहेत? तर हे एक अक्षर, हे एक अक्षर, हे एक अक्षर आणि हे एक अक्षर. गवसनी या शब्दामध्ये 4 अक्षर. म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. या वाक्यामध्ये जो मध्यभागी शब्द आहे गवसनी, त्या शब्दामध्ये 4 अक्षर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. इथं विचारलं होतं किती अक्षर असतील, तर 4 अक्षर असतील. आता हे येण्यासाठी आता काही जण नुसते बघत बसतील, घालणे गवसणी आकाशाला. आता आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय? जे अशक्यप्राय गोष्ट आहे, जी असाध्य गोष्ट आहे, ती साध्य. आता आकाशाला गवसणी घालणे म्हणजे आकाशाला मिठी घालायची जाऊन ती कुणी घालू शकतं का? नाही घालू शकत. याचा शब्दशः अर्थ न घेता आकाशाला गवसणी घालणे म्हणजे का? जी गोष्ट कोणाला जमू शकत नाही, जमत नाही, ती गोष्ट साध्य करून दाखवायची, ती गोष्ट करून दाखवायची, त्याला म्हणायचं आकाशाला गवसणी घालणे. पुढचा यापासून अर्थपूर्ण म्हण, अर्थपूर्ण म्हण तयार करून अर्थपूर्ण म्हण तयार करून डावीकडून तिसऱ्या शब्दाचा समानार्थी शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायांमधून शोधा. भाव नाही मनी पाव देवा मला. यापासून अर्थपूर्ण म्हण तयार करून डावीकडून तिसऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आता काय करायचं? यापासून अर्थपूर्ण म्हण तयार करायची, अर्थपूर्ण म्हण तयार करायची आहे. आता म्हण काय तयार होईल? मनी नाही भाव, मनी नाही भाव, मनी नाही भाव, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, अशी ही म्हण तयार होते. मग आता आपल्याला
मग आता पर्याय एक मिनिट याचे पर्याय देतो तुम्हाला. अहो, दोन आहे दर, तिसरा आहे देव, आणि चौथं आहे पाप. ठीक. आता आपलं काय करायचं होतं, अर्थपूर्ण मन तयार करायची होती जी आपण केली. डावीकडून, डावी म्हणजे जी तुम्हाला मागाशी सांगितली तशी, कालच्यापासून सांगतो. डावी म्हणजे इकडची डावी. मग डावीकडून हा पहिला शब्द, हा दुसरा शब्द, हा तिसरा शब्द, हा चौथा शब्द, हा पाचवा शब्द, हा सहावा शब्द. डावीकडून तिसऱ्या शब्दाचा म्हणजे हा झाला तिसरा शब्द, भाव. मग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे पर्यायामधून. भाव म्हणजे भाऊ नाही, भाव म्हणजे भाऊ नाही. आता काही जण दर लिहितील. आपण ज्या वेळेस बाजारामध्ये आपल्या घरचे जातात, कधी कधी आपण रडून त्यांच्या पाठीमागे लागतो आणि त्यांच्यासोबत मलाही बाजारात येऊ द्या असं म्हणतो. आपण त्यांच्याबरोबर बाजारात जातो. बाजारात गेल्यानंतर आपण त्या जो भाजी विक्रेता असेल किंवा खाऊवाला असेल किंवा खेळण्यावाला असेल तर त्याला विचारतो काय भाव आहे याचा, त्याचा काय भाव आहे. मग तो सांगतो 5 रुपये किलो आहे, 10 रुपये किलो आहे, 100 रुपये किलो आहे, त्याचा 400 रुपयाला एक असा भाव आहे. भाव आहे म्हणजे काय रे, त्याची ती किंमत आहे, त्याचा तो दर आहे. आता काही जण काय करतील, ज्यांनी जास्त पाठांतर केलेलं आहे ते म्हणतील भाव म्हणजे दर, याला गोल करून टाकतील 2 नंबरच्या पर्यायाला. परंतु ते उत्तर नाही. तिथं किमतीचं काय सांगितलंय का, म्हणीमध्ये ह्या किमतीचं काय सांगितलंय का, किमतीचं सांगितलेलं नाही. मनात नाही भाव आणि देवा मला पाव. मनात, मनात दर असतो का, आपल्या आपल्या मनात काय असतो का एखाद्याचं हे. तर हे जे आहे याचं उत्तर पाव तर येणारच नाही, भाऊ नाही येणार, दर येणार नाही. इथं किंमत कोणाची विचारली का, नाही विचारली. इथं आणखीन एक शब्द असता बघा, भक्ती, तरी त्याचं उत्तर भक्ती आलं असतं. मनात नाही देव असं त्याचा अर्थ आहे. मनात नाही देव किंवा मनात नाही भक्ती, मनात नाही देव किंवा मनात नाही भक्ती, आणि म्हणून तर देवा मला पाव. मनातच भक्ती नाही तर देव कसा पावल, असं त्या म्हणीचा अर्थ आहे. म्हणून दर हे त्याचं उत्तर नसून त्याचं उत्तर देव आहे. याच्या जागेवर पर्याय तिसरा जर भक्ती जरी असता तर ते त्याचं उत्तर बरोबर असतं. हे या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्या. आपल्याला काय येतं त्याच्यापेक्षा प्रश्नामध्ये काय विचारले, आपल्याला ते सगळं येतं, परंतु ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक, पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील खालील पर्यायातील जोड शब्द नसलेला पर्याय ओळखून त्यास गुण करा. पर्याय क्रमांक 1, अर्धा मुर्धा. पर्याय क्रमांक 2, काळा सावळा. पर्याय क्रमांक 4, अंगत पंगत. पर्याय क्रमांक 4, ग्रंथालय. ठीक आहे, प्रश्न वाचा. खालील पर्यायातील जोड शब्द नसलेला पर्याय ओळखून त्यास गोल करा. मुलं काय करतात,
मुलं काय समजतात? जोड शब्द. अरे आपल्याला तो जोड शब्द विचारलाय. आपल्याला काय विचारलंय? जोड शब्द विचारलाय. चला अरे 1 नंबरला तर अर्धा मुर्दा आहे. अर्धा मुर्दा आहे म्हणजे तो जोड शब्द आहे. चला 1 नंबरचा गोल करून टाका. पण तसं नाही. त्याने प्रश्न पुढचाही नीट वाचला. नसलेला. आपल्याला काय काढायचं आहे? नसलेला पर्याय ओळखायचा आहे. असलेला नाही, नसलेला. मग हा आहे असलेला. अर्धा मुर्दा हा जोड शब्द आहे. काळा सावळा हा सुद्धा जोड शब्द आहे. अंगत पंगत हा सुद्धा जोड शब्द आहे. ग्रंथालय हा जोड शब्द नाही. त्याच्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर हे 4 नंबर आहे. हा ग्रंथालय शब्द जोड शब्द नाही. जोड शब्द म्हणजे 2 शब्द जोडून आलेले असतात. जसं अर्धा मुर्दा, काळा सावळा, अंगत पंगत, फौज फाटा, मौज मस्ती असे शब्द. सोयरा धायरा, लाकूड फाटा हे जोड शब्द आहेत. जोड शब्द आणि जोडाक्षर याच्यामध्ये फरक आहे. आता लक्षात घ्या. आता याच्यातच एक आणखीन सांगतो बघा. हा अर्धा मुर्दा हा हा जोड शब्द पण आहे आणि जोडाक्षर पण आहे. त्या दिवशी सांगितलं तुम्हाला रापाराचे शब्द शिंडी हे जोडाक्षर पण आहे. तिथं हे अनुस्वार आहे हे जोडाक्षर नाही. पण हे बघा हे जोडाक्षर आहे का? याचा पाय मोडला. याचा पाय मोडला गचा. मग हे जोडाक्षर आहे. जोड शब्द नाही. काही काही जोडाक्षरयुक्त शब्द जोड शब्द असू शकतात. जोड शब्द ही जोडाक्षरयुक्त शब्द असू शकतात. लक्षात घ्या. आपण फक्त आपलं क्लिअर काय करायचं? जोडाक्षरयुक्त शब्द म्हणजे काय? असे व्यापाराचे शब्द, पाय मोडलेले शब्द, त्याच्यानंतर 2 जोडलेले म्य, च, व्य, ढ, त्या, ह्या ते जोडाक्षरयुक्त शब्द. मग जोड शब्द कोणते? हे असे 2 शब्द जोडलेले असतात असे. चला पुढचा प्रश्न. शेवटचा प्रश्न. खालील पर्यायातून असा पर्याय शोधा जो शब्द जोडाक्षर युक्त शब्द व जोड शब्द असेल. पर्याय क्रमांक 1 फौज फाटा, 2 अकराळ विकराळ, पर्याय क्रमांक 3 अंगद पंगत आणि 4 काळा सावळा. चला खालील पर्यायातून असा पर्याय शोधायचा आहे जो शब्द जोडाक्षरयुक्त शब्द पण आहे आणि जोड शब्द पण आहे. असा शब्द की जोडाक्षर पण आहे, जोडाक्षरयुक्त शब्द पण आहे आणि जोड शब्द पण आहे. मग याच्यात फौज फाटा हे फक्त जोडाक्षर आहे. सॉरी फक्त जोड शब्द आहे. हा फक्त जोड शब्द आहे. अंगद पंगत अनुस्वाराचे शब्द जोडाक्षरयुक्त शब्द नसतात. हा सुद्धा जोड शब्द आहे. काळा सावळा हा सुद्धा काय आहे? जोड शब्द आहे. त्याच्यात कुठं पाय मोडलेला नाही, डफर दिले नाही, 2 अक्षर जोडलेले नाही. तिथं बघा याचा पाय मोडलेला आहे म्हणून हे होतं
जोडाक्षर युक्त शब्द हा होतो, जोडाक्षर युक्त शब्द पण होतो आणि हा जोड शब्द पण होतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 11 11. म्हणून ह्या जोड शब्द आणि जोडाक्षरयुक्त शब्द याच्यामधला फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. जोडाक्षर वेगळं, जोडाक्षरयुक्त शब्द वेगळे आणि जोड शब्द पण वेगळं. त्याच्यातलं बेसिक काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलेला असेल. ठीक आहे. गेल्या 3 दिवसापासून आकलन या उपघटकाच्या अंतर्गत सूचना पालन या आकलन या घटकांतर्गत, सूचना पालन या उपघटकांतर्गत आपण जोडाक्षर पाहिली, आपण वर्णमालिका पाहिली, आपण अक्षरमाला पाहिली, आपण आकारविल्ले पाहिलं, आपण शब्द कोश पाहिला, वर्णानुक्रम पाहिला, शब्द संपत्तीवरील प्रभुत्व पाहिलं, समानार्थी शब्द विरुद्धार्थी पाहिले, त्याच्यानंतर म्हणी, वाक्प्रचार याच्यावर आधारित प्रश्न पाहिले, त्यानंतर डावीकडची उजवीकडची अक्षर ते शब्द असेही पाहिले. सर्वांनी खूप छान पद्धतीने या ठिकाणी 3 दिवस खूप छान पद्धतीने तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं.